नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेक्चरमध्ये मूव्हिंग ॲव्हरेज हे इंडिकेटर एकदम डिटेलमध्ये शिकणार आहोत। मूव्हिंग ॲव्हरेज इंडिकेटर काय आहे, मार्केटच्या कोणत्या प्राइसचे कॅल्क्युलेशन करून ते बनते, चार्टवरती ते कशा प्रकारे लावायचे, कोणत्या सिग्नलला बाय करायचे, कोणत्या सिग्नलला सेल करायचे, स्टॉप लॉस कुठे लावायचा, प्रॉफिट टार्गेट किती ठेवायचे, हे संपूर्ण प्रॅक्टिकली समजून घेणार आहोत। त्याचबरोबर इंट्राडेमध्ये कोणकोणत्या मूव्हिंग ॲव्हरेजचे कॉम्बिनेशन यूज करायचे, स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी कोणकोणत्या मूव्हिंग ॲव्हरेजचे कॉम्बिनेशन यूज करायचे, आणि जर आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग करणार असो तर कोणकोणत्या मूव्हिंग ॲव्हरेजचे कॉम्बिनेशन यूज करायचे हे सुद्धा पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। एकदम सोप्या भाषेत शेअर मार्केटबद्दल शिकण्यासाठी माझ्या या मराठी प्राइस ॲक्शन चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्रिप्शन एकदम फ्री आहे आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे शेअर मार्केटबद्दलच्या नवनवीन व्हिडिओंचे तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहतील। मूव्हिंग ॲव्हरेज इंडिकेटरचा उपयोग करणे एकदम सोपे आहे। हे इंडिकेटर टेक्निकल ॲनालिसिसमध्ये खूप महत्त्वाचे आहे। जवळपास सर्वच प्रोफेशनल ट्रेडर मूव्हिंग ॲव्हरेजचा उपयोग टेक्निकल ॲनालिसिस करण्यासाठी करतात। प्रोफेशनल ट्रेडरमध्ये हे इंडिकेटर खूप लोकप्रिय आहे। या इंडिकेटरचा उपयोग तुम्ही सर्व मार्केटमध्ये करू शकता। हे इंडिकेटर इंट्राडे ट्रेडिंगसाठी जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच हे इंडिकेटर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी सुद्धा महत्त्वाचे आहे। मूव्हिंग ॲव्हरेज इंडिकेटरची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही तुमच्या चार्टवरती मूव्हिंग ॲव्हरेज लावले तर तुम्हाला मार्केटची रेंज ओळखता येते, म्हणजे अजून मार्केट किती वरती जाऊ शकते, अजून मार्केट किती खालती येऊ शकते हे आपण ओळखू शकतो। आता पाहू मूव्हिंग ॲव्हरेज इंडिकेटर नेमके काय आहे। हे एक ट्रेंड फॉलोइंग इंडिकेटर आहे, म्हणजे हे इंडिकेटर चार्टवरती लावले तर ते आपल्याला मार्केटचा ट्रेंड म्हणजे बाजारचा कल कोणत्या दिशेला आहे हे स्पष्ट दर्शवते, म्हणजे बाजारमध्ये तेजी आहे की मंदी आहे याचा आपल्याला संकेत देते। हा संकेत कशाच्या आधारे देते तर कॅन्डल क्लोजिंग प्राइसच्या आधारे हा आपल्याला संकेत देते। मार्केट जसे मूवमेंट करेल तसे मागील कॅन्डलच्या क्लोज प्राइसचे ॲव्हरेज कॅल्क्युलेट करून कॅन्डलच्या संलग्न एक मूव्हिंग ॲव्हरेज इंडिकेटरची लाईन बनते। जर मार्केट तेजीमध्ये असेल तर कॅन्डलच्या संलग्न खालील बाजूस लाईन बनते, आणि मार्केट मंदीमध्ये असेल तर कॅन्डलच्या संलग्न वरील बाजूस लाईन बनते। त्यामुळे आपण मार्केटचा योग्य ट्रेंड ओळखू शकतो। मूव्हिंग ॲव्हरेज दोन प्रकारचे असतात, एक असतो SMA म्हणजे सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज, आणि दुसरा असतो EMA म्हणजे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज। सिंपल मूव्हिंग ॲव्हरेजचे कॅल्क्युलेशन एकदम सिंपल आहे। जर 10 डेज SMA काढायचा असेल, म्हणजे मागील 10 दिवसांचे सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज काढायचे असेल तर इंडिकेटर मागील 10 दिवसांच्या कॅन्डलच्या क्लोज प्राइसची बेरीज करणार, त्याला 10 ने भागणार, आणि त्यानंतर जी किंमत येईल ती प्राइस आजचे 10 डेजचे सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज असणार आहे। एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज काढायचे कॅल्क्युलेशन थोडे क्रिटिकल आहे। तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जर 10 डेज EMA काढायचा असेल, म्हणजे मागील 10 दिवसांचे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज काढायचे असेल तर इंडिकेटर मागील 10 दिवसांच्या कॅन्डल क्लोजिंग प्राइसची बेरीज करणार, पण बेरीज करताना पहिल्या डेजना अधिक महत्त्व देणार, म्हणजे कॅल्क्युलेशनमध्ये पहिल्या डेजच्या प्राइसचे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज काढले जाते। त्यामुळे कॅल्क्युलेशनमध्ये थोडा फरक होतो, आणि त्याला 10 ने भागणार, त्यानंतर जी किंमत येईल जी प्राइस येईल ते आजचे 10 डेजचे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज असणार आहे। सिंपल मूव्हिंग ॲव्हरेजमध्ये आणि एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजमध्ये जास्त फरक नाही, परंतु एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज हे सिंपल मूव्हिंग ॲव्हरेजच्या तुलनेत बाजाराचा ट्रेंड अचूक आणि स्पष्ट दर्शवते। आता आपण पाहू मूव्हिंग ॲव्हरेज इंडिकेटर चार्टवरती कसे दिसते आणि कशा प्रकारे सिग्नल देते। हा एक कॅन्डल चार्ट आहे। यावरील ही जी रेड कलरची लाईन आहे ना, हा आहे 50 EMA, म्हणजे मागील 50 दिवसांच्या कॅन्डल क्लोज प्राइसचे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज। 50 सिंपल मूव्हिंग ॲव्हरेजची लाईन सुद्धा चार्टवरती अशीच बनते। बहुतांश ट्रेडर 50 मूव्हिंग ॲव्हरेजचा उपयोग मार्केटचा ट्रेंड ओळखण्यासाठी करतात। मार्केट जर मूव्हिंग ॲव्हरेज लाईनला वरच्या बाजूने क्रॉसओव्हर करून लाईनच्या खालील बाजूस मूव्हमेंट देत असेल तर मार्केटमध्ये डाऊन ट्रेंडची सुरुवात होणार आहे असा सिग्नल आपल्याला मिळतो, आणि जर मार्केटने मूव्हिंग ॲव्हरेज लाईनला खालच्या बाजूने क्रॉसओव्हर करून लाईनच्या वरच्या बाजूस मूव्हमेंट देत असेल तर मार्केटमध्ये अप ट्रेंडची सुरुवात होणार आहे याचा आपल्याला सिग्नल मिळतो। मूव्हिंग ॲव्हरेज इंडिकेटरचा उपयोग ट्रेडिंगमध्ये कशा प्रकारे करायचा आणि मूव्हिंग ॲव्हरेजचे योग्य सेटिंग कोणते आहे ते आता आपण पाहू।
नवीन ट्रेडर काय करतात, खूप साऱ्या सेटिंगचे मूव्हिंग ॲव्हरेज एकाच चार्टवरती लावतात. म्हणजे एकाच चार्टवरती 10 MA, 20 MA, 50 MA, 100 MA असे चारही मूव्हिंग ॲव्हरेज लावतात आणि ऐनवेळी ट्रेड घेताना कन्फ्यूज होतात. असे करायचे नाही. एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगतो मूव्हिंग ॲव्हरेजचा उपयोग ट्रेडिंगमध्ये कसा करायचा. दोन वेगवेगळ्या सेटिंगच्या मूव्हिंग ॲव्हरेजचे कॉम्बिनेशन करायचे. म्हणजे चार्टवरती फक्त दोन मूव्हिंग ॲव्हरेज इंडिकेटर लावायचे. दोन्ही सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज असतील किंवा एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज असतील. जर इंट्राडे ट्रेडिंग करणार असाल तर 5 ते 10 मिनिट टाइम फ्रेम असणारा कॅन्डल चार्ट सिलेक्ट करायचा आणि 7 डे MA आणि 21 डे MA सेटिंगचे दोन मूव्हिंग ॲव्हरेज चार्टवरती लावायचे. जर स्विंग ट्रेडिंग करणार असाल म्हणजे 10 ते 15 दिवसांसाठी ट्रेड घेणार असाल तर 1 तास ते 1 दिवस टाइम फ्रेम असणारा कॅन्डल चार्ट सिलेक्ट करायचा आणि 21 डे MA आणि 50 डे MA सेटिंगचे दोन मूव्हिंग ॲव्हरेज इंडिकेटर चार्टवरती लावायचे. आणि जर लॉंग टर्म ट्रेडिंग करणार असाल तर 1 दिवस ते 1 आठवडा टाइम फ्रेम असणारा कॅन्डल चार्ट सिलेक्ट करायचा आणि 100 डे MA आणि 200 डे MA सेटिंगचे दोन मूव्हिंग ॲव्हरेज इंडिकेटर चार्टवरती लावायचे. दोन्हीमधील जो कमी डेजचा मूव्हिंग ॲव्हरेज असेल त्याला आपण फास्ट मूव्हिंग ॲव्हरेज म्हणतो आणि जो जास्त डेजचा मूव्हिंग ॲव्हरेज असेल त्याला आपण स्लो मूव्हिंग ॲव्हरेज म्हणतो. हे सर्व फास्ट आणि हे सर्व स्लो मूव्हिंग ॲव्हरेज आहेत. फास्ट मूव्हिंग ॲव्हरेजचा उपयोग आपण बाय सेल सिग्नल मिळवण्यासाठी करणार आणि स्लो मूव्हिंग ॲव्हरेजचा उपयोग आपण मार्केटचा ट्रेंड ओळखण्यासाठी करणार. आता या सर्व गोष्टींचा उपयोग करून ट्रेडिंग कशा प्रकारे करायची ते आता आपण पाहू. मूव्हिंग ॲव्हरेज इंडिकेटरचा उपयोग करून बाईंग पोझिशन कशा प्रकारे घ्यायची ते आता आपण पाहू. हा एक डेली टाइम फ्रेमचा कॅन्डल चार्ट आहे. ही ब्राऊन कलरची लाईन आहे ना, ही 21 EMA ची लाईन आहे आणि ही ब्लू कलरची लाईन आहे, ही 50 EMA ची लाईन आहे. मी नेहमी ट्रेडिंगमध्ये SMAच्या ऐवजी EMAचा उपयोग करतो कारण EMA हे ॲक्युरेट सिग्नल देते. डेली टाइम फ्रेम चार्ट आहे आणि 21 आणि 50 EMAचे कॉम्बिनेशन यूज करतो म्हणजे आपण स्विंग ट्रेडिंगचे उदाहरण पाहत आहे. आपण मागे पाहिले की जर मार्केटने मूव्हिंग ॲव्हरेज लाईनला खालच्या बाजूने क्रॉसओव्हर करून लाईनच्या वरील बाजूस मुवमेंट देत असेल तर मार्केटमध्ये अप ट्रेंडची सुरुवात होणार आहे असा सिग्नल आपल्याला मिळतो. या ठिकाणी मार्केटने दोन्ही मूव्हिंग ॲव्हरेजला क्रॉसओव्हर करून अप ट्रेंडचा सिग्नल दिला आहे म्हणून आपण लगेच या कॅन्डलला बाय करणार नाही. फास्ट मूव्हिंग ॲव्हरेज हे स्लो मूव्हिंग ॲव्हरेजला सुद्धा क्रॉसओव्हर करते का ते सुद्धा आपण पाहणार आहोत. या ठिकाणी फास्ट MA म्हणजे 21 EMAने स्लो MAला म्हणजे 50 EMAला क्रॉसओव्हर केले आहे. या ठिकाणी आपणाला कन्फर्म झाले आहे की मार्केटमध्ये तेजीला सुरुवात होणार आहे. पण क्रॉसओव्हर झाले तरी आपण बाय करणार नाही. आपण बाय तेव्हा करणार जेव्हा मार्केट फास्ट EMAच्या जवळ येईल आणि EMAचा सपोर्ट घेऊन कोणताही बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनवेल. सर्व कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकण्यासाठी तुम्ही माझे हे टेक्निकल ॲनालिसिस कोर्सचे व्हिडिओ पाहू शकता आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मार्केटने 21 EMAचा सपोर्ट घेऊन एक बुलिश मारुबोजू कॅन्डलस्टिक पॅटर्न बनवला आहे म्हणून आपण या कॅन्डल क्लोजिंग प्राइसला बाय करणार आणि स्टॉप लॉस आपण 50 EMA लाईनच्या खाली थोडीशी प्राइस सोडून लावणार. जेव्हा मार्केट या 50 EMAच्या खाली क्लोज होईल म्हणजे जी कॅन्डल या 50 EMAच्या खाली क्लोज होईल त्या कॅन्डलच्या क्लोजिंग प्राइसला आपण आपले प्रॉफिट बुक करणार. या ठिकाणी तुम्ही ट्रेलिंग स्टॉप लॉस थेरीचा सुद्धा उपयोग करू शकता आणि जास्तीत जास्त प्रॉफिट कमवू शकता. ट्रेलिंग स्टॉप लॉस थेरी शिकण्यासाठी तुम्ही माझे व्हिडिओज पाहू शकता. मूव्हिंग ॲव्हरेज इंडिकेटरचा उपयोग करून सेलिंग पोझिशन कशा प्रकारे घ्यायची ते आता आपण पाहू. हा एक डेली टाइम फ्रेमचा कॅन्डल चार्ट आहे. ही ब्राऊन कलरची लाईन आहे ना, ही 21 EMAची लाईन आहे आणि ब्लू कलरची लाईन आहे, ही 50 EMAची लाईन आहे. आपण मागे पाहिले की जर मार्केटने मूव्हिंग ॲव्हरेज लाईनला वरच्या बाजूने क्रॉसओव्हर करून लाईनच्या खालच्या बाजूस मुवमेंट देत असेल तर मार्केटमध्ये डाऊन ट्रेंडला सुरुवात होणार आहे याचा आपल्याला सिग्नल मिळतो. या ठिकाणी मार्केटने दोन्ही मूव्हिंग ॲव्हरेजला क्रॉसओव्हर करून डाऊन ट्रेंडचा सिग्नल दिला आहे म्हणून आपण लगेच या कॅन्डलला सेल करणार नाही. फास्ट मूव्हिंग ॲव्हरेज हे स्लो मूव्हिंग ॲव्हरेजला क्रॉसओव्हर करते का ते सुद्धा पाहणार आहोत. या ठिकाणी फास्ट MA म्हणजे 21 EMAने स्लो MAला म्हणजे 50 EMAला क्रॉसओव्हर केले आहे. या ठिकाणी आपणाला कन्फर्म झाले की मार्केटमध्ये मंदीला सुरुवात होणार आहे. पण क्रॉसओव्हर झाले तरी आपण सेल करणार नाही. आपण सेल तेव्हा करणार जेव्हा मार्केट फास्ट EMAच्या जवळ येईल. फास्ट EMAचा सपोर्ट घेऊन कोणताही बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनवेल. सर्व कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकण्यासाठी तुम्ही माझे टेक्निकल ॲनालिसिस कोर्सचे व्हिडिओज पाहू शकता आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मार्केटने 21 EMAचा
सपोर्ट घेऊन एक बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनवला आहे, म्हणून आपण या कॅन्डल क्लोजिंग प्राइसला सेल करणार आणि स्टॉप लॉस आपण 50 EMA लाईनच्या वर थोडी प्राइस सोडून लावणार। आणि जेव्हा मार्केट या 50 EMA च्या वर क्लोज होईल, म्हणजे जी कॅन्डल या 50 EMA च्या वरती क्लोज होईल त्या कॅन्डल क्लोजिंग प्राइसला आपण प्रॉफिट बुक करणार। ही कॅन्डल 50 EMA च्या वरती क्लोज झाली आहे, म्हणून आपण याच्या क्लोजिंग प्राइसला आपले प्रॉफिट बुक करणार। आणि पुन्हा मार्केटमध्ये या ठिकाणी फास्ट मूव्हिंग ॲव्हरेजने स्लो मूव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस ओव्हर केले आहे आणि या बुलिश कॅन्डलने 21 EMA चा सपोर्ट घेतला आहे, म्हणून आपण या कॅन्डल क्लोजिंग प्राइसला पुन्हा बाय करणार। आता आपण पाहू मूव्हिंग ॲव्हरेज इंडिकेटर एखाद्या चार्टिंग सॉफ्टवेअरवरती किंवा एखाद्या वेबसाईटवरती कशा प्रकारे प्लेस करायचे। तुम्ही कोणतेही चार्टिंग सॉफ्टवेअर किंवा वेबसाईट ओपन करा, सर्वांचा इंटरफेस जवळपास सारखाच असतो। मी इथे ट्रेडिंगव्ह्यू वेबसाईट ओपन केली आहे। जवळपास सर्वच प्रोफेशनल ट्रेडर ब्रोकरच्या सॉफ्टवेअरऐवजी ट्रेडिंगव्ह्यू वेबसाईटच यूज करतात, कारण ही बेस्ट आहे। तुम्हाला जर ट्रेडिंगव्ह्यू वेबसाईट माहीत नसेल, त्याच्याबद्दल शिकायचे असेल तर तुम्ही माझे हे 2 व्हिडिओ नक्की पाहू शकता। यामध्ये मी संपूर्ण ट्रेडिंगव्ह्यू वेबसाईटची माहिती दिली आहे। ट्रेडिंगमध्ये कशा प्रकारे या वेबसाईटचा उपयोग होतो, पेपर ट्रेडिंग कशा प्रकारे करायचे हे एकदम सोप्या भाषेत मी समजवण्याचा प्रयत्न केला आहे। हा एक रिलायन्सचा डेली टाइम फ्रेमचा कॅन्डल चार्ट आहे आणि आपण यामध्ये सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज ऐवजी एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजचे उदाहरण पाहणार आहोत। तर तुम्ही इथे सिंपली इंडिकेटरवरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज असे टाईप करा। टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे भरपूर सारे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज दिसतील, परंतु आपणाला डेली टाइम फ्रेम आपण सिलेक्ट केले आहे। स्विंग ट्रेडिंगचे उदाहरण पाहत आहोत, त्यामुळे आपण 21 EMA आणि 50 EMA असे 2 EMA चा चार्टवरती उपयोग करणार आहे। त्यामुळे याच्यामधील कोणतेही तुम्ही सिलेक्ट करू शकता। मी इथे सेट ऑफ 3 चे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज सिलेक्ट करतो। या ठिकाणी ते मागे चार्टवरती लागले गेलेले आहे। त्यानंतर ही विंडो क्लोज करा। याच्या सेटिंगवरती क्लिक करा। सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर इनपुटमध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 50, 100 आणि 200 असे 3 EMA लागले गेलेले आहेत, परंतु आपल्याला फक्त 2च पाहिजे। त्यासाठी आपण इथे 21 आणि या ठिकाणी 50 टाईप करणार आहे। 200 EMA ची आपल्याला गरज नाही, त्यामुळे स्टाईलमध्ये जाऊन फक्त वरचे 2च EMA आपण सिलेक्ट करणार आणि शेवटचा EMA आपण कॅन्सल करून ओके करणार। या ठिकाणी चार्टवरती 2 EMA लागले गेलेले आहेत। हे ब्राउन कलरची लाईन आहे, ही 21 EMA आहे आणि ब्लू कलरची लाईन आहे, ही 50 EMA आहे। या ठिकाणी मार्केटने दोन्ही EMA ना क्रॉस ओव्हर केलेले आहे। त्याचबरोबर या ठिकाणी फास्ट EMA ने स्लो EMA ला सुद्धा क्रॉस ओव्हर केले आहे, त्यामुळे आपण लगेच या ठिकाणी सेल करणार नाही। आपण पाहणार की मार्केट फास्ट EMA ला रेजिस्टन्स फेस करतोय का आणि बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनवतोय का। तर तुम्ही इथे पाहू शकता मार्केटने वरती जाऊन फास्ट EMA चा रेजिस्टन्स फेस करून या ठिकाणी बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनवलेला आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी सेल करणार। आणि स्टॉप लॉस लावताना आपण या ठिकाणी 50 EMA च्या वरती लावण्यापेक्षा आपण या कॅन्डलच्या वरती स्टॉप लॉस लावणार। कारण का, तर मार्केटने 50 EMA च्या वरती जाऊन त्यानंतर मार्केटने मंदीला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी स्टॉप लॉस लावताना आपण दक्षता घेणार की या कॅन्डलच्या वरती आपण स्टॉप लॉस लावणार। प्रॉफिट टार्गेट हे आपले 50 EMA च्या वरती ज्या कॅन्डलने क्लोजिंग दिलेली आहे त्या क्लोजिंगला आपण या ट्रेडमधून बाहेर पडणार। आपण या ठिकाणी या ट्रेडमधून बाहेर पडणार आणि तुम्ही इथे पाहू शकता मार्केटने पुन्हा खालच्या बाजूने EMA ना क्रॉस करून वरच्या बाजूला मूवमेंट दिली आहे। या ठिकाणी फास्ट EMA ने स्लो EMA ला सुद्धा क्रॉस ओव्हर केले आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी लगेच बाय करणार नाही। मार्केट फास्ट EMA चा सपोर्ट कोठे घेते ते आपण पाहणार आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मार्केटने फास्ट EMA चा सपोर्ट घेतला आहे, परंतु कोणतेही बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनवलेला नाही, त्यामुळे आपण इथे ट्रेड घेणार नाही। परंतु तुम्ही पाहू शकता या इथे परफेक्ट फास्ट EMA चा सपोर्ट घेतला आहे आणि एक बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनवलेला आहे, म्हणजे मारूबोजू कॅन्डल बनवलेली आहे। या ठिकाणी आपण या कॅन्डलच्या क्लोजिंग प्राइसला बाय करणार। स्टॉप लॉस लावताना आपण या 50 EMA च्या खाली स्टॉप लॉस लावणार आणि प्रॉफिट टार्गेट असणार आहे ज्या ठिकाणी 50 EMA च्या खाली कॅन्डल क्लोज होईल त्या ठिकाणी आपण म्हणजे या ठिकाणी आपण या ट्रेडमधून बाहेर पडणार। तुम्हाला या मूव्हिंग ॲव्हरेज बद्दल काही शंका असेल किंवा या बाय सेल स्टॉप लॉस लावण्याबद्दल टार्गेट ठेवण्याबद्दल काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता, मी तुम्हाला त्याचे उत्तर नक्की देईन। जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि अजूनपर्यंत माझ्या या मराठी प्राइस ॲक्शन चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा,
सबस्क्रिप्शन एकदम फ्री आहे आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटत राहतील। व्हिडिओच्या खालील ॲरोवरती प्रेस केल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन दिसेल। पहिल्या सेक्शनमध्ये माझे सर्व पेड वेबिनार्स आणि कोर्सेस दिसतील। त्यांच्या खाली लिंकवरती प्रेस केल्यानंतर तुम्हाला त्याबद्दलची संपूर्ण माहिती भेटून जाईल। हे माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत। जर तुम्हाला शेअर मार्केटबद्दल शिकायचे असेल, सुरुवातीला हेल्पिंग हँड हवा असेल, तर तुम्ही मला या माझ्या मोबाईलवरती किंवा ईमेल ID वरती कॉन्टॅक्ट करू शकता।